जिल्ह्यासंदर्भातल्या भाषणामध्ये आहे, पण आत्ताचा जो प्रश्न थेट राजकीय येतो तो म्हणजे असं आहे की शहा आणि मोदी यांच्यामध्ये सुप्त संघर्ष असल्याचं राऊतांनी सामनात्मक म्हटलं. आज रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाच्या माध्यमातून जवळपास 2300 परिवारांना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यामार्फत विविध योजनांचा लाभ देण्याचा एक शिबिर आम्ही आयोजित केलं होतं. या शिबिराच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तेही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी महत्त्वाचे जे आता आपण दापोलीला एक ॲडिशनल कलेक्टर कार्यालय देतो आहे, एक रायपाटण किंवा दुसऱ्या ठिकाणी जे काही जिल्हाधिकारी कळवेल त्या ठिकाणी ॲडिशनल तहसीलदार कार्यालय आम्ही या ठिकाणी देतो आहे. आता या ठिकाणी आमचे प्रसाद लाड शेखर निकमनी मागणी केली की चिपळूण खेड भागामध्ये सुद्धा काहीतरी प्रशासकीय सुसूत्रीकरण करावे लागेल, त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकरी शेतमजूर जी काही घरं आहेत त्या सर्वांची घरे एकदा या जिल्ह्याची जमाबंदी करण्याचा विचार आम्ही करतो आहे. इंग्रजाच्या काळात या जिल्ह्याची मोजणी झाली, नंतर काही घराची मोजणी किंवा शेतजमिनीची पोटहिश्शाची मोजणी झाली नाही. त्यामुळे या जिल्ह्याला स्वामित्व योजनेच्या माध्यमातून संपूर्ण घराचं मोजमाप, सरकारी मोजमाप आणि नक्षा योजनेच्या माध्यमातून शहराचं मोजमाप, या रत्नागिरी शहराला सुद्धा प्रत्येक घरांना मोजमाप करण्याचा विचार आम्ही केलेला आहे. 2 वर्षामध्ये आमचं रत्नागिरी जिल्ह्याचं खुरं त्या ठिकाणी जी मालकीत्व आहे ते लोकांना मिळणार. सोबतच या जिल्ह्याचे शेतरस्ते संपूर्ण मोजणी करणे, सीमांकन करणे, त्या रस्त्याचं मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेमध्ये मजबूतीकरण करणे, या सर्व बाबी आम्ही करतो आहे. आणि त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्याचे एकंदरीत महसूल खात्याचे प्रश्न हे सोडवण्याकरता मी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2.5 तास संपूर्ण या जिल्ह्याची संपूर्ण पुढची भूमिका काय असेल ती आम्ही पूर्ण करतो आहे. खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने जे जाहीरनामे दिले होते ते जाहीरनामे आता आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे. आता आमच्या सरकारने शेतकऱ्याचं कर्जमाफ असेल, शेतकरी महिलांना दर्जा देण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांना वीज पंपाचं वीज बिल माफ असेल, या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्याची अपेक्षा आम्ही पूर्ण करणार आहोत. राहिला प्रश्न राजकीय, 100% मी एवढं सांगेन की या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आमचं महायुती ही प्रचंड मजबूतीने महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करताय, विकसित महाराष्ट्राकरता काम करताय. त्यामुळे किती कुणी राजकारण केलं तर त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ आहे. आम्ही मात्र आमचा जाहीरनामा, संकल्पनामा जनतेला दिलेलं वचन पूर्ण करता काम करतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बँकेत कर्ज घ्यायचं असेल किंवा शासकीय कामासाठी बक्षीसपत्र करायचं असेल तर अनेक नावांचा प्रश्न असतो. लोक सहिष्णुदार संमती देत नाही, त्यामुळे लोकांना बँकेत किंवा आंबा बागायतीवर कर्ज वगैरे काय मिळत नाही शेतकऱ्यांना. आणि किंवा संमतीपत्र जरी द्यायचं असेल किंवा बक्षीसपत्र करायचं असेल शासकीय कामासाठी, एखाद्या निधीसाठी, तरी सुद्धा अनेक अडचणी येतात असंख्य सातबाऱ्यावर नावं असल्यामुळे. तर तो प्रश्न आपण कसा सोडवणार? नाही, खऱ्या अर्थाने पोट हिस्सा मोजणी झाली नाहीये. ज्या दिवशी पोट हिस्साची मोजणी सातबारावर येईल, भावकीमध्ये किती कोणाचा हिस्सा आहे तर सीमांकन झालं नाही. त्यामुळं या ठिकाणी खरा या राज्याचा हा महत्त्वाचा इश्यू आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचं पोट हिस्साचं सीमांकन, शेतकऱ्यांचं जसे जसे हिस्से आहेत तसं सीमांकन करून देणे आणि त्यांचं वेगळं स्वामित्व करून देणे, हे झाल्यावर सर्व प्रश्न मार्गी लागतील. त्याला 1.5 वर्ष वेळ लागेल, पण 1.5-2 वर्षामध्ये मात्र हा प्रश्न सुटेल. मग काही एकामेकाला कोणी आडवं येणार. पण साहेब, तात्पुरत्या स्वरूपात पूर्वी हमीपत्रावर बँकेतून कर्ज दिलं जायचं, मात्र आता हमीपत्राची सुद्धा अट नाही. मी तो प्रश्न बँकेने 100% लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज दिलं पाहिजे याकरता कुठली अट नाही आहे. त्या जर काही जाचकटी बँकांनी तयार केल्या असतील किंवा लावल्या असतील तर आता माझ्या जिल्हाधिकारीच्या बैठकीमध्ये मी LDMला आणि बँकरला बोलवेल. जाचकटी काढलेल्या आहे सरकारने. कुठलंही बक्षीसपत्र ठीक आहे, एक हमीपत्र द्यावं लागतं ते देऊ, पण असं नाही करतायत तुम्हाला शेतकऱ्याला कर्ज देणार नाही. शेतकऱ्याला कर्ज द्यावंच लागेल. ती मॅन्डेटरी जबाबदारी बँकेची आणि आमच्या महसूल खात्याची आणि राजस्व विषयाची आहे. ते आम्ही, जर हा प्रश्न असेल तर मी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडवेल.
नाना पटोलेंचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या शुद्धाभिषेकाने पाय धुतल्याचा व्हिडिओ समोर येतो आहे. कसं बघताय, याच्याकडे काय सांगाल? काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे जी अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात. त्यामुळे तर बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशाकरता करतोय. याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे असे प्रयत्न करू नये. तर संजय राऊतांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अमित शहाच्या दौऱ्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि अनंत दिघे या दोघांचे फोटो होर्डिंगवरून गायब होते, खरा चेहरा दिसला असं त्यांनी काल ट्विट केलेलं आहे. असं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी आणि अनंत दिघेजी यांचे फोटो आमच्या सर्वांच्या हृदयाच्या रक्ताच्या वाहिनीमध्ये आहे. त्यामुळं तिथं फोटो लावला नाही, तिथं फोटो लावला नाही. यापेक्षा त्यांनी समजलं पाहिजे, संजय राऊत आणि टीमनी, त्यांनी तर विचारच सोडून दिले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी सोडले? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी मांडली? काही काँग्रेसचे विचार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना मान्य होते? त्यांनी असं म्हटलं होतं, जर ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दावणीला जावं लागेल त्या दिवशी मी पक्ष विसर्जित करून टाकू, हे भूमिका घेतली होती. तुम्ही काय केलं आहे? तुम्ही तर विचाराशी या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केली. तुम्ही त्या ठिकाणी काँग्रेसच्या विचार स्वीकारले. मताच्या लागून त्यांना करता तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात. तुम्ही काय सांगता लोकांना? कुणाला संस्कार शिकवता? आणि त्यामुळं हे बोलणं सोपं आहे, वागणं कठीण आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्या दिवशी उद्धव ठाकरेजी किंवा टीम अंगीकारेल त्या दिवशी खरी शिवसेना तयार होईल. त्यांनी विचार सोडले, हाच त्यांचा प्रॉब्लेम. सामनातलं आज एक अग्रलेख आलेला आहे. त्यात असं म्हटलेलं आहे तर मोदींना तरी गरज देवेंद्र फडणवीसांची आहे, म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि अमित शहा आणि मोदी यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. आता याच्याकडे तिसरा डोळा कुठला आहे मला माहिती नाही. त्यांना कोणी तिसरा डोळा दिला असेल तर माहीत नाही. काही होणार नाही आहे. देवेंद्रजी या राज्याचे मजबूत मुख्यमंत्री आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रही पूर्ण करू शकतात. त्यामुळं अशा वावड्यांना, अशा बोलण्याला काही अर्थ नाही. सर, दिल्लीची जी भेट झाली आहे सर, आता म्हणजे शिरसाटवाला जी भेट घेतली त्याच्यावरती आता प्रवीण दरेकरांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की हे विध्वस्त निर्माण करण्याचा प्रयत्न. खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदे यांनी ठरवलं पाहिजे. एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे. पण मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे. मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी याची दखल घेतील. सर, महसूल सेवक संदर्भातला एक प्रश्न आहे. कुणाला कुठल्या संदर्भाने बोलले मला माहिती. सर, महसूल सेवक संदर्भातला एक विषय आहे. महसूल सेवक संदर्भातला तुम्ही सांगितलं होतं की महसूलचे सेवक आहेत त्यांना आम्ही आरक्षण देऊ भरतीमध्ये, पण एमपीएससीच्या जाहिराती झाल्या त्यामध्ये तसा कुठे उल्लेख नाही. या एमपीएससीमध्ये येणार नाही, कारण त्यांचा आरआर आहे. त्या आरआरमध्ये बदलावं लागतं. तलाठ्याचा जो आरआर आहे त्यामध्ये 20% जागा आधी राखीव कराव्या लागतील. पुढच्या 3 महिन्यात आम्ही त्यांचा आरआर बदलतो आहे आणि आरआरमध्ये याचे अंतर्भूत करून मग एमपीएससीला काढणार आहे. पण मी जे वचन दिलं आहे, कोतवालांना, महसूल सेवकांना 20% तलाठ्यामध्ये आरक्षण राहील, तो आम्ही पूर्ण करणार. रत्नागिरीमध्ये 155 अंतर्गत दुरुस्तीच्या ज्या कारवाया आहेत, म्हणजे डाटा ऑपरेटरमुळे ज्या काही नावामध्ये चुका झाल्या त्या सुद्धा केसेसमध्ये घेऊन भरपूर वेळ लावला जातोय आणि त्याच्यामध्ये लांजा राजापूरमध्ये सर्वाधिक केसेस आहेत असं आम्हाला माहिती मिळत आहे. आपण काय याच्यावर मी आज ती 2.5 तास महसुली बैठक घेणार आहे, ज्यामध्ये 155चा दुरुपयोग आहे, 70B दुरुपयोग आहे, 85चा दुरुपयोग आहे, अव्वाच्या संवडी चालू आहे. धनदांडग्या लोकांनी या ठिकाणी लँड बँकिंग सुरू केलेलं आहे. त्यामुळे याचा सर्व अभ्यास करून काम करणार आहे. त्यामुळे 70B, 155 आणि 85 या तिन्ही कलमाखाली संपूर्ण आढावा मी घेणार आहे. शेवटचा प्रश्न राम मंदिराशी निगडीत आहे. राज ठाकरेंची जी काल विद्यार्थी सेनेचा जो मेळावा आहे त्यामध्ये असं म्हणाले की 1400 कोटी रुपये राम मंदिरातून चोरले जातात, त्यावरती भाजप काही बोलत नाहीये. आणि सिद्धिविनायक जे मंदिर आहे तिथून देखील साधारणपणे 18 कोटीची जी वर्षाचा अफवार आहे त्या संदर्भातलं पत्र विश्वासाने एकनाथ शिंदेने लिहिलं आहे आणि हा आकडा मागच्या किती वर्षामध्ये अनेक कोटींमध्ये जाईल, त्यावर तुमची कमेंट काय असेल? त्यांनी एकच सांगेल की शेवटी हा उघड कोणी आणलाय? आम्हीच उघड आणलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई आम्हीच करतो आहे.
नुसतं तोंडाने बोलून काय होणार नाही. आम्ही आमचं सरकार त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये काम करत आहे, इथे महाराष्ट्रात आमचं सरकार काम करत आहे. त्यांनी विधायक सूचना दिल्या पाहिजे का दिल्या पाहिजे. राजसाहेबांचा आमची धन्यवाद व्यक्त करू. त्यांनी सांगितलं सिद्धिविनायकला हे झालं ते झालं. त्यांच्या सूचनाचा नक्की आम्ही विचार सरकार करेल. पण सरकारने काय केलं आहे, सरकारने त्या ठिकाणी बदमाशी केली आहे, सरकारनेच त्या ठिकाणी सिद्धिविनायकाचे पैसे काढलेले आहेत. मग मागच्या काळामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाचा जेव्हा सिद्धिविनायकला अध्यक्ष होता तेव्हा जेव्हा भ्रष्टाचार झाला उद्धवजींनी केला का? सिद्धिविनायक मंदिरामध्ये उद्धव ठाकरेचे अध्यक्ष असताना तिथे भ्रष्टाचार झाला, तिथे पैसे गाढ झाले, तर आम्ही हे म्हणायचं का उद्धवजींनी केले? सरकारलाच त्या ठिकाणी इन्व्हॉल्व करणे योग्य नाही. हां, ते चौकशी झाली पाहिजे का, दोषीला कारवाई केली पाहिजे का, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे का, सारं केलं पाहिजे. अयोध्येचं मंदिर असो की सिद्धिविनायक असो ते आम्ही करू. पण सरकारलाच त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट सरकार. उद्या तलाठ्यांनी काही कमी जास्त केलं तर मंत्री राजीनामा द्या. उद्या कोणी सिस्टीममधले कोणी काही गडबड केलं का मंत्री राजीनामा द्या. सिस्टीममध्ये गडबड झाली तर ती सुधारण्याची जबाबदारी आमची आहे. तलाट्याने चूक केली तर त्याची माझी जबाबदारी आहे. पण मंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. सरकारच दोषी आहे सिद्धिविनायकाकरता. मग उद्धवजी दोषी असतील तेव्हा मुख्यमंत्री असताना. असं करू नका. या महाराष्ट्राच्या संस्कार संस्कृती सर्वांनी जपली पाहिजे. ती आमची जबाबदारी त्यांची आहे आणि या महाराष्ट्राला योग्य वळण दिलं पाहिजे. महाराष्ट्राच्या युवकांना असंतोषाकडे नेऊ नका. त्यांना या ठिकाणी विकसित महाराष्ट्राकडे न्या एवढीच विनंती माझी राहणार.